गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि सण म्हटले की गोड पदार्थ हा हवाच. म्हणून मी आज बनवत आहे दहीपुरी. नमस्कार, मी वनिता. स्वागत आहे तुमचे वनिताज किचन मध्ये. यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी रवा, अर्धा वाटी मैदा, दही आणि साखर, 3-4 वेलदोडे. रवा आणि मैदा आपण एकत्र करून घेऊया. दीड ते 2 चम्मच लहान चम्मचनी तेल मोहनसाठी गरम करून घेऊया. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. हे गरम आहे म्हणून मी चम्मच न करत आहे. आता आपण दह्याने भिजून घेऊया. दही एकदम नाही टाकून घ्यायचं आहे, थोडं थोडं टाकून घ्यायचं. आणि दही जर चांगलं आंबट असलं तर खूप चांगलं. हे चांगलं मळून घेतलं आहे आणि आपण अर्धा तास झाकून ठेवूया आणि तोपर्यंत पाक बनवून घेऊया. झाकून ठेवूया, तोपर्यंत पाक बनवूया. 1.5 वाटी साखर घेतली आहे मी. 1 वाटी पाणी घालूया. एक वाटी पाणी टाकूया. थोडा होऊ देऊ. 1 तारीपेक्षा थोडा जास्त होऊ द्यायला आहे. जसा की गुलाबजामुनला पाक बनवतो ना आपण, तसा पाक. आता आपला पाक छानपैकी तयार झालाय. आता आपण आपला अर्धा तास झाला आहे. आता याला चांगलं मळून घेऊया. मग असे असंच भिजून ठेवलं होतं. आता चांगला मुरला आहे बघा. पातळही नाही लाटायची आहे, खूप जाडही नाही.
पण लागेल. तेल चांगलं गरम झालंय. आता आपण तळून घेऊया. कशी टम्म फुगली पहा. तुम्हाला जर एक एक लाटायचे असेल तर एक एक लाटा, नाहीतर मग त्या भरपूर साऱ्या लाटायच्या. आता आपण याला पाकामध्ये 4 ते 5 मिनिट पाकामध्ये ठेवूया. चार ते 5 मिनिटांनी चांगल्या पाकामध्ये मुरून जाते. अशा प्रकारे घरगुती स्वादिष्ट दहीपुरी आपली तयार आहे. तुमच्या घरी या डिशला काय नावाने ओळखले जाते ते कमेंट मध्ये सांगा. आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.